नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज 6 ऑक्टोबर 2025। आज आपण आपल्या टरबूजची ग्रोथ दाखवणारच आहे आणि ऑर्गॅनिक स्प्रे आपण पूर्ण मारतोय आणि आपण कोणत्या पद्धतीने 100% ऑर्गॅनिकवर टरबूज घेतोय किंवा मोसंबी घेतोय, पण पहिलं यील्ड आपलं हे टरबूजवर येणार आहे। तर टरबूजचं यील्ड ऑर्गॅनिकमध्ये कशा स्वरूपाचं येणार आहे त्याची मी तुम्हाला सुरुवात दाखवतो। एका टरबूज तुम्हाला आजच्या तारखेमध्ये विदाऊट पेस्टिसाइड, विदाऊट फर्टिलायझर आपण कशा पद्धतीने त्याच्या मागे काम करतोय। थोडंफार 19-20 मध्ये माझ्या नक्कीच कुठे कुठे झाडांना त्रास झालेला आहे, अति पावसामुळे भरपूर त्रास झालेला आहे। पण आज त्याची जी ग्रोथ पाहिल्यानंतर 11 सप्टेंबरची आपण बी लागवड केली होती टरबूजांची आणि आज त्याचं आपण स्प्रेइंग चालू केलेलं आहे। मी तुम्हाला कॅमेरामॅनला सांगेल का आजची जी ग्रोथ आहे ती तुम्हाला नक्कीच दाखवावी आणि तुम्ही मला त्याच्यामध्ये कॉमेंट्समध्ये सांगा का ऑर्गॅनिकमध्ये ही काय पद्धतीने त्याचे डेव्हलप होत आहे, चांगलं आहे का वाईट आहे, हे तुम्ही मला नक्कीच सांगा। मी कॅमेरामॅनला सांगेल का आज जे टरबूज आहे त्याच्यावर तुम्ही शूट करा आणि जे पद्धतीने स्प्रेइंग चालू आहे तो स्प्रे पण दाखवा का बा आजची जी 11 सप्टेंबरची ग्रोथ आहे लावलेली ती कशा पद्धतीने येते। आणि मी पण तुम्हाला दाखवत राहील व्हिडिओ। माझं जर काही चुकत असेल तर नक्कीच तुम्ही सांगा। आता ऑर्गॅनिकमध्ये आपण बायोरिच आणि अल्ट्रासी हे मिक्स करून मोसंबीच्या झाडांना पण आणि टरबूजांना पण पूर्ण आपण स्प्रे करतो आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यावर जे काही आलेले असतील बॅक्टेरिया असतील, काही कीटाणू असतील त्यांचंही निवारण होईल। आणि याच माध्यमातून आजचा स्प्रे, कारण की 2 दिवस झाले मी फक्त रील टाकत होतो, जेणेकरून म्हटलं बा आता काय रोज झाडांची ग्रोथ कशी होते काय होते ते आपण व्हिडिओमध्ये थोडासा लॉंग व्हिडिओमध्ये 2 दिवसानंतर दाखवतो। आणि आज जो स्प्रे होतो हा स्प्रेचे रिझल्ट आपल्याला 2 दिवसात दिसणार आहे। तरी तुम्ही मला सजेस्ट करा की काय करायला पाहिजे काय नाही, आणि पहा आवडलं तर नक्कीच सांगा काय काय मी अजून सुधारणा करायला पाहिजे। 100% ऑर्गॅनिक आहे। मी या रोजचे पण व्हिडिओ दाखवायला लावतो, मी शूट करायला लावतो का रोपं केवढे झालेले आहेत। कॅमेरामॅनला सांगेल मी का ही दाखवा आणि थोडीशी मोसंबी पण दाखवा, मोसंबीची ग्रोथ काय होते काय नाही। म्हणजे आपण कोणतंच त्याला पेस्टिसाइड फर्टिलायझर दिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आजची ग्रोथ तुम्ही मला नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा की टरबूज पण कसा आहे आणि मोसंबीची पालवी नवीन कशी येऊन राहिली तुम्ही पहा आणि मला नक्कीच सांगा। आणि पूर्ण आपण त्या पद्धतीनेच ऑर्गॅनिकच्याच माध्यमातून पूर्ण डिझाईन घेतलेली आहे की काय पद्धतीने काम व्हायला पाहिजे। तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही मला सजेशन असतील तर नक्कीच द्या। नमस्कार।